राम नारायण राम। आज आपण रामाला बीज मंत्र म्हणून का संबोधले जाते याबद्दल चर्चा करणार आहोत। बीज मंत्र आणि राम नारायण राम हे एकच आहे का, की दोन वेगळ्या गोष्टी आहेत? बीज मंत्राबद्दल बोलताना हे दोन्ही एकच आहेत का, की वेगवेगळी आहेत? हे तुम्हाला सांगू इच्छितो की दोन्ही एकच आहे, परंतु वेगळ्या प्रकारे आपल्याला त्यांचा लाभ मिळतो। जसे चांगल्या दुधाचे मंथन केल्यास चांगले लोणचं मिळते, लोणचं गरम केल्यास तूप मिळते, दुधापासून आपण आणखी अनेक गोष्टी बनवू शकतो। यामध्ये सर्वांचा एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे दूध। जसे मी माझ्याबद्दल बोलतो तर मी शंकर सरकार आहे, माझे शरीर, माझ्या सर्व अंगांनी मी आहे, ही माझी खरी परिस्थिती आहे। जेव्हा आपण राम नारायण रामला लक्षात ठेवू आणि मनन करू, मंथन करू, तेव्हा ते एकटे येणार नाही, तर त्यांच्या सोबत आकाशही येईल, आकाशासोबत सृष्टीही येईल। पाच भूत, पाणी, हवा, पृथ्वी, सूर्य सर्व मिळून येतील। हे राम नारायण राम अंतिम रामापेक्षा पूर्वीचा राम आहे आणि दुसऱ्या रामापेक्षा त्यातला फरक हा आहे। पहिला राम म्हणजे आकाश म्हणजे राम, मग नारायण आणि मग राम म्हणजे जीवकुल। राम नारायण राम हा संपूर्ण विश्व आहे। वेगवेगळ्या धर्मांमध्ये लोक भगवानांचे किती नाव घेतात, पण असं काही घडत नाही। सर्वांचा मालक एक आहे, तो म्हणजे आकाश, तोच सर्वांचा मालक आहे। काय कोणता भगवान आपल्याला म्हणतो की आपल्या पूजा करा, मग का आपण सतत भगवान करत राहतो, पूजा करत राहतो? प्रकृतीच सर्व काही आहे, तिची पूजा करा, तिचा आदर का। प्रकृतीमुळेच आपण सर्व काही मिळवतो। प्रकृतीचा अर्थ आहे पंचभूत, प्रकृतीमुळेच आपली सृष्टी चालते, तीच सर्व काही आहे, त्यामध्ये आपण जन्मले आहोत, तीच धर्म आहे। आपली कर्मे आपल्याच्या विवेकाधीन असली पाहिजे, विवेकाचा हात धरून चालावे, त्याच्याशी मित्रता ठेवावी। विवेकाला मान देणे म्हणजे स्वतःला मान देणे। जेव्हा आपण धर्म घेऊन जन्माला आलेलो नाही, तर मग आपण का मनुष्यमध्ये बनवलेले धर्माच्या मागे धावत आहोत? मनुष्यमध्ये बनवलेला धर्म हा खोटा आहे। जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि धर्म त्याचा बनवलेला आहे, तर मग इतके सारे धर्म ईश्वरास विचारले नाहीत का बनवले आहेत? मग ईश्वर काही नाही का? सर्वजण एकत्र येऊन ईश्वराच्या विरोधात काम करीत आहेत। मी जे बोलतो ते लॉजिकल गोष्टी बोलतो। सर्व काही आकाशातून आले आहे, त्याच्याचमुळे जन्मले आहे। आकाशातूनच पृथ्वी जन्माला आली आहे, आकाशातच आहे, आकाशातूनच सूर्य आहे। आपले शाळा, कॉलेज सर्व प्रकृती आहे। भगवान, मंदिर सर्व मनुष्यमध्ये त्यांच्यानुसार बनवलेले आहे। आपल्याला कधी पूजा करता येईल आणि कधी नाही हे त्यांनी ठरवले आहे। काय आपण रात्री जाऊन भगवानाकडून समस्येचे समाधान मागू शकतो? रात्री मंदिर उघडे असते का? पण आपण आपल्या शरीराशी कधीही संवाद साधू शकतो। आपले शरीरच आपला मंदिर आहे आणि विवेकच आपला देवता आहे। आपण स्वतःच बुद्धिमान आहोत, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा ज्ञान आहे, मग आपल्याला मनुष्यमध्ये बनवलेले ज्ञानाची गरज का आहे? जो सर्व शक्तिमान आहे तो तर आपल्यामध्ये आहे, तो म्हणजे विवेक। विवेकाशिवाय आपला काम कसे चालेल? आपल्यात जे 50,000 आत्मा आहेत त्याची किंमत नाही का? आपले शरीर एकटे नाही, सर्व लोक आपल्याला टीव्हीवर पाहत आहे, आपण भगवानाला पाहू शकतो का? कोणी वरून सांगितले की मी सर्व शक्तिमान आहे, भगवान आहे, तर मी ते स्वीकारू का? प्रकृतीच्या कोणत्याही गोष्टीने कधीही म्हटले नाही की मी मालक आहे, मग का आपण मालकी हक्काचा दावा करतो? लोक म्हणतात आकाश निसर्ग आहे, हे चुकीचे आहे। आकाश म्हणजे पूर्णता, आकाशच सर्व काही आहे। आकाशाला कोणीही मोजू शकतो का? नाही, कधीच नाही। जे काही आहे ते राम नारायण राम आहे। मी त्यांना समजून घेतले आहे, अनुभवले आहे। आपले काम आहे लोकांना जागृत करणे, लोकांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणे। आम्ही नेहमी लोकांना योग्य कर्म करण्यास सांगतो, त्यामुळे पृथ्वीवर चुकीचे धर्म आणि कर्म होऊ नये। ते लोक हे सर्व केवळ त्यांच्या फायद्यासाठी करतात, हे सर्व आपण संपवले पाहिजे। पृथ्वीवरील 800 कोटी लोकांना एकत्र येऊन सुधारित करणे आवश्यक आहे, की आपल्याला कोणतीही मालकी हक्क नाही, सर्व काही आकाशच आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्व आहोत।